राम राम मंडळी स्वागत आहे आपला मराठी काट्यावर। मित्रांनो, गेवराईच्या एका उपसरपंचाने ठेकेदाराने प्रियसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून स्वतःचं जीवन संपवलं। परंतु मित्रांनो, ही घटना का घडली, कशी घडली, कधी घडली, केव्हा घडली, का, या सर्व प्रश्नाचे उत्तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लुखामसला गावचे गोविंद जगन्नाथ बर्गे वय 34 वर्ष यांची 20 महिन्यापूर्वी पारगाव येथील तुळजाभवानी कला केंद्रातील नर्तिका हिच्यासोबत ओळख झाली। पूजा देवीदास गायकवाड वय 21 असं त्या नर्तिकेचं नाव आहे। या ओळखीचे रूपांतर प्रेम संबंधामध्ये झाले होते। यावेळी पूजाने गोविंदकडे असे म्हटले होते की मी तुमची मालकीण म्हणून काम करते, परंतु तुम्ही माझा घर खर्च आणि घर संसार पाहायचा, असे म्हणून पैसे उकळण्यास सुरुवात केली। गोविंदने वेळोवेळी तिच्या नातेवाईकासाठी आणि तिच्यासाठी पैसे दिले। असं पण बोललं जात आहे की तिच्या भावासाठी त्याने बुलेट सुद्धा घेऊन दिली आहे आणि एक मोबाईल सुद्धा तिला घेऊन दिला आहे। परंतु दरम्यान गोविंदचा गेवराईमध्ये एक बंगला नवीन बांधलेला आहे, तो आपल्या नावावर करावा म्हणून पूजाने तगदा लावला होता। गोविंदने नकार देताच तिने त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली। वाढदिवसाच्या 15 दिवसापूर्वीच तिने गोविंदला धमकी दिली होती की एकतर 5 एकर माझ्या नावाने कर, नाहीतर तुझा तो गेवराईचा बंगला माझ्या नावावर कर, नाहीतर मी तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन। या मानसिक त्रासाला कंटाळून गोविंदने पूजाशी जो वाद चालू होता तो मिटवण्याचा प्रयत्न केला। तिने नकार दिला। त्यानंतर गोविंद पूजाच्या आईच्या घरासमोर जाऊन व्हिडिओ कॉल करून मी आत्महत्या करणार असं व्हिडिओमध्ये त्याने दाखवलं। तिनेही काही प्रतिसाद दिला नाही। अखेर 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता त्याने स्वतःच्या किया सोनेट गाडीत डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली।